माहिती नाही की याच्यामध्ये मी कितपत सगळ्यांना पटवून देऊ शकेल, पण माझा प्रयत्न हा की हे उद्योगधंदे चालवण्याच्या संबंधीचा उद्योग आता आम्ही हळूहळू थांबवला. औद्योगिक क्षेत्रातलं खाजगीकरण जे आहे तो एक मोठा वादाचा विषय आहे आणि महाराष्ट्राचा जो पुढचा विकास आहे उद्योगधंदे आणि शेती या दृष्टीनं, तर पुढचा महाराष्ट्र आपल्याला कसा दिसतो? अरे बापरे, प्रचंड प्रश्न आहे. कारण एक असं आहे की महाराष्ट्र आज अनेक दृष्टीत आपण पुढे असलेलो असं म्हटलं जातं ना, नाकारण्यात काय अर्थ नाही. मग अशी म्हणजे परवा मी कुठेतरी बोलताना सांगितलं की अनेक ठिकाणी सांगितलं की आता हे नियोजन मंडळानं प्लॅनिंग कमिशनने सध्या महाराष्ट्राचा देशाच्या सगळ्या प्रांतांचा रिव्ह्यू घेतला आहे. त्याच्यात काही गोष्टी आल्यात. विद्युत निर्मिती देशात पहिले महाराष्ट्र, औद्योगिक उत्पादन महाराष्ट्र 1 क्रमांक, देशाची निर्यात महाराष्ट्र क्रमांक 1, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये नोकरी देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक 1, नवीन कारखान्याचे लायसन्सेस मिळवण्याच्या बाबतीत लायसन्सेस बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र 1. अशा अनेक गोष्टीत आपण एक साखर निर्मितीत 1 आहोत, कापूस निर्मितीत 1 आहोत. गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे पाऊसही चांगला होता आणि त्यामुळे शेती उत्पन्नात सुद्धा गेल्या 5-25 वर्षात राज्यात आपण पिकवलं नव्हतं तेवढं जास्त आपण पिकवलं. अनेक गोष्टी आपल्या जवळच्या ठीक आहे, पण त्याच्यावर काही प्रचंड कमतरता सुद्धा आहे देशाच्या मानानं आपल्या राज्यात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची कमतरता आहे पाणी. कारण आत्ता आपल्या राज्यातल्या एकंदर जमिनीच्या पैकी 12% फक्त जमीन पाण्याखाली आहे, की जे देशामध्ये 24% जमीन देशातली सरासरी पाण्याखाली. आणि आपल्याकडे 30 ते 35% आपण जमीन पाण्याखाली आणू शकू. त्याच्यासाठी आम्हाला जवळपास 20,000 कोटीच्या पेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. पैसे आणायचे एवढे. म्हणून पाणी आणि शेतीला मर्यादा या राज्यात आहेत. म्हणून धोरण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की किमान पाण्यातून अधिक उत्पादन करणारी शेती आणि दुसऱ्या बाजूला शेतीवर प्रचंड बोजा वाढत असल्यामुळं मग तो शेतीचा प्रश्न शेतीतून वैयक्तिक प्रापंचिक प्रश्न सुटत नसल्यामुळं मग शहरामध्ये गर्दी करतात. आपल्याकडे मुंबईमध्ये निम्मे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, पुण्यात राहतात, नागपुरात राहतात, सोलापुरात राहतात, औरंगाबादमध्ये राहतात, सगळ्या महत्त्वाच्या शहरात. कुठनं लोक आलेले ते महाराष्ट्रातनं किंवा देशाच्या खेड्यातनं लोक आलेले आहेत प्रामुख्याने. तिथं भागत नाही म्हणून इथं आलेत. कोणाला इच्छा इथल्या घाणेरड्या परिस्थितीत राहायची. अगदी फार ड्रेनेजच्या कडेला लोक राहतात, त्याला इलाज पण नाईलाज आहे, त्याला गावात पोट भरत नाही. आणि ते एवढं मोठं कुटुंब पोचण्याची ताकद त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही. मग हे जर काढायचं असेल तर त्या शेतीवरचा बोजा काढला पाहिजे. एक जी आहे ही शेती किफायतशीर कशी करायची तो प्रश्न मी तो नंतर सांगेल. पहिल्यांदा तो बोजा काढला पाहिजे, तो उद्योगधंद्यात घातला. आणि औद्योगिकदृष्ट्या जेवढी राष्ट्र प्रगत झालेली तिथला गरिबीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटला आहे. त्याच्यात काही दोष येतात, ते एक वेगळं कल्चर येतं याचं, ते पण त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल किंवा त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यालाही उपाय शोधावे लागतील. पण हा मूळ गरिबीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडायला औद्योगिकरण करण्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. आणि हे औद्योगिकरण निवड मुंबई, पुणे, नाशिक इथं करून चालणार नाही, तर विकेंद्रित स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सगळ्या तालुक्यामध्ये हे विकेंद्रीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्याला आपण थ्रस दिलेला आहे. आता जवळपास 100-125च्या पेक्षा सुद्धा जास्त नवीन MIDCs काढल्या. मुंबईच्या समुद्रात आपल्याला ऑइल अँड गॅस सापडला. आमची तक्रार आहे भारत सरकारकडे की अजूनही आम्हाला पाहिजे तेवढा वाटा मिळाला नाही, तो मिळवायच्यासाठी भांडण करत राहू. पण आत्ता जेवढा मिळतोय त्याचा उत्तम वापर करू. तुम्हाला माहिती आहे आत्ता जी त्याच्यामध्ये त्या एकटा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये ऑइल आणि नॅचरल गॅसच्यामुळं नवीन जी कारखानदारी येते त्याच्यामधली गुंतवणूक ही 12,000 कोटीची जी एकंदरीत तिथल्या सगळ्या परिसरामध्ये. तर प्रचंड शक्ती, आर्थिक शक्ती आणि नवीन कारखानदारीच्या मूलभूत कच्च्या मालाची निर्मिती त्या सगळ्या परिसरातनं होणार आहे. त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला ताकद मिळणार आहे. हे सगळ्याच राज्यामध्ये जर आपण विकेंद्रित स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात करू शकलो, मला असं वाटतं की त्याला फार मोठं महाराष्ट्र पुढे न्यायला आणि भारताला पुढे न्यायला त्याची अत्यंत उपयुक्तता आहे. आता एक कुणी करायचं, लोक म्हणतात सरकारने करायचं. माझं स्वच्छ मत आहे, सरकारचा धंदा नाही. सरकारने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घ्यावी. पण सरकारने कारखाना काढणं, सरकारने दुकान चालवणं याचा अर्थ 100% नुकसान होणार. म्हणजे आज इतकी उदाहरण होतात. आता आमच्याकडे स्टेट फार्मिंग म्हणून राज्य सरकार शेती करतं. आता मी खोलामध्ये कधी कधी जातो,
दर 6 महिन्यांनी सगळ्या कॉर्पोरेशनचा अहवाल घेतो आणि त्याच्यामध्ये अहवालामध्ये काय मला बघायला मिळतं सगळा रिव्ह्यू घेताना. आता मला स्टेट फार्मिंगमध्ये आढळलं की आमचा गेल्या वर्षी कडवा सगळा कुजून गेला. मी विचारलं बाबांना कडवा का कुजून गेला, तर कडवा निघाला एप्रिल मे महिन्यामध्ये. एप्रिल मे महिने मिळाल्यानंतर मग तो कडवा कसा विकायचा, कोणत्या भावाने विकायचा, ऑक्शनने विकायचा का तसाच विकायचा, स्थानिक पातळीवर विकायचा का मुंबईतून विकायचा, या संबंधीचा आमच्या तिथल्या कारखान्यांनी क्वेरी काढली. मग आता हे जर काढली असेल तर त्याला मत घेतलं पाहिजे वरिष्ठांचं. मग ते वरिष्ठांचं त्या कारखान्याने त्याच्यावरचा मॅनेजर, त्याच्यावरून जनरल मॅनेजर, मग नंतर मग त्याच्या हेड ऑफिसमधला मॅनेजिंग डायरेक्टरला असं वाटलं की मंत्रालयामधनं घेतले पाहिजे सल्ला, तर उद्याच्याला तिथं निघेल म्हणून तिथपर्यंत सगळं जास्तो 8 महिने झाले. पुढचा पावसाळा आला आणि पावसाळ्यात तो सगळा कडवा उघड्यावर ठेवलेला भिजून सडून गेला. आता हात जर कोणी खाजगी मालक असेल तर एवढा गाढवपणा केला असतो कोणी, एवढा वेळ कोणी घालवला असतं. बरं समजा उद्याच्याला काहीतरी कमी किमतीने विकला असता, उद्या आमच्या वृत्तपत्रकारांनी लिहिलं असतं की कडवा पडत्या भावाने विकला किंवा असेंब्लीत चर्चा झाली असती, तर आम्ही उत्तर दिलं असतं चौकशी करतो म्हणून. चौकशी नेमली असती आणि तो बिचारा संकटात आला. ही व्यवस्था जी आहे ना, ती व्यवस्था अशा उद्योगाला सोयीची शासनाची व्यवस्था नाही. आणि म्हणून असे उद्योग हे सरकारने शक्यतो करू नयेत. अनेक धंदे असे आहेत आमच्याकडे, अनेक कॉर्पोरेशन्स असे आम्ही चालवतो की जिथं कवडीचा पैसा मिळत नाही. आमचे तोटे 2-2, 3-3, 4-4 कोटीचे कोणी सांगितलं ते तोटे बंद पडणार आहेत. कामगार त्याच्यातले बिचारे बेरोजगार होणार आहेत. त्याच्यापेक्षा ज्याला चालवायची कुवत आहे त्याला चालवून देणार. आणि आम्ही बाकीचं अनुदान एक चांगलं पायाभूत सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने देऊ शकलो किंवा आम्ही बाकीच्या सुव्यवस्था कायदा उत्तम देऊ शकलो, लोकांना जे बाकीचे महागाईचे आणि तत्सम प्रश्न येतात त्याच्यातून त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती आम्ही घेत बसलो, तरी लोकांना खूप मदत झाली. कोणाला असं वाटत नाही की कोट्यावधी रुपये सरकारच्या तिजोरीतले घालून काहीतरी व्यवसाय सरकारने करावा. लोक चेष्टाच करत असतात त्याची. पण हे करतो आम्ही, करू नका म्हटलं, कोणाला तरी उद्या टाटाने घेतलं म्हटल्यानंतर मग म्हणतात भांडवलदारांनी घेतलं, मग त्याच्यामध्ये काहीतरी आलं. तर सरकार कापडाची गिरणी चालवतं आणि सरकारच्या कापडाच्या गिरणीमध्ये आता 2-3 बऱ्या चालल्यात हल्ली, पण बाकीच्या बऱ्याचशा सगळ्या तोट्यामध्ये. ते प्रचंड नुकसान आम्हाला होतं. 15-15, 16-16 कोटी रुपये होतात. पण दुसऱ्या बाजूला आम्हाला असं दिसतं हे रिलायन्स, बॉम्बे डाईंग, मफतलाल यांच्या गिरण्या प्रचंड फायदे मिळवतात. तेही लोकांना प्रचंड काम देतात, आमच्यापेक्षा जास्त पगार देतात. आता या 2 प्रश्न उद्भवतात. एक म्हणजे असं की आपण ज्यावेळेला असं म्हणता की सरकारी यंत्रणाच मुळात अशा पद्धतीने आखलेली आहे की ते लोक त्यांचे प्रश्न इथपर्यंत जायला भिडायला त्रास असतो. आता हे तसंच होतं की सामान्य मनुष्य त्याचा एक प्रश्न आहे, तो घेऊन जर आज कुठल्याही सरकारी कचेरीमध्ये गेला की त्याला ज्या सगळीकडे नाडत जायला लागतं, याबद्दल सुद्धा पण ती सरकारी यंत्रणा तर राहणारच आहे. राहणार आहे, बरोबर आहे, पण ती कशासाठी राहिली पाहिजे? सरकारी यंत्रणा उद्याच्याला व्यवसाय करण्याच्यासाठी कामाला लागली तर ती कधीच यशस्वी होऊ शकते. तिला तो दृष्टिकोन नसतो, ते अंग तिला उपजत झालेलं नसतं. तिथनं बदली होऊ शकते केव्हा. आमच्याकडे सगळ्या पद्धती अशा आहेत सगळ्या यंत्रणेमध्ये की आज जो कोणीतरी माणूस उद्याच्याला एखादा जिल्ह्याचा डेप्टी कलेक्टर आहे किंवा कलेक्टर म्हणून चांगलं काम करू पाहणार आहे, उद्याच्याला त्याचं पोस्टिंग केलं की उद्याच्याला कापड गिरणीचा मॅनेजिंग डायरेक्टर हो, तो लगेच काय तज्ज्ञ झाला. असेल विचारा, IAS आहे, चांगला आहे, त्यातलं प्रशासकीय ज्ञान असेल, पण त्याला काय माहिती आहे कोणता धागा कोणता, कुठला कापूस कसा वापरायचा असतो, कुठं चोऱ्या होतात आणि कुठं काय होतात. म्हणून तो कुठेही पाठवला तो सरकारी नोकर तो अगदी तज्ज्ञच असतो. अशा प्रकारचा समज असण्याचं काय कारण आहे? शेवटी त्या क्षेत्रातला अनुभव, जाण या सगळ्या गोष्टीला काही महत्त्व आहे का नाही? आणि ते नसणाऱ्या लोकांच्या हातामध्ये हे सगळे व्यवसाय देऊन व्यवसाय करत बसणं आणि पैसे घालवणं हे आता बस झालं. गव्हर्नमेंट याचा अर्थ दैनंदिन जीवनामध्ये कमीत कमी हस्तक्षेप करणारी यंत्रणा हे गव्हर्नमेंटचं स्वरूप असलं पाहिजे. आणि जिथं आवश्यकता नसेल त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची भूमिका न करणारी यंत्रणा म्हणजे गव्हर्नमेंट असेल. आणि अगदी नाईलाजच असेल तर त्या ठिकाणी ती सुद्धा जबाबदारी सांभाळणारी व्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट ही असली पाहिजे. कारण काही गोष्टी असतात काही ठिकाणी सरकारलाच करावं लागतं. आता या ठिकाणी जेव्हा असा भाग येतो त्यावेळेला पुन्हा शेतीकडे आपल्याला वळलं पाहिजे की शेतीमध्ये आता जसा औद्योगिकरणाचा भाग आहे एक प्रगत असा, तर शेतीच्या दृष्टीने आपल्याला पुढची एक विकासाची वाटचाल काय दिसते? म्हणून मगाशी जे आपण म्हणत होतो की उद्याचा महाराष्ट्र कसा करायचा, तर एक तर उद्याचा महाराष्ट्र याचा अर्थ अत्यंत शक्तिशाली औद्योगिक महाराष्ट्र. ते औद्योगिक उत्पादन देशाला पुरवण्याची आणि जगाला पोचवण्याच्या बद्दलची कुवत असलेला महाराष्ट्र, जगातली आधुनिक सगळी टेक्नॉलॉजी पचवून घेतलेला आणि ती राबवणारा महाराष्ट्र, हे महाराष्ट्राचं पहिल्यांदा स्वरूप आपल्याला करावं लागेल. दुसऱ्या बाजूनं ही कारखानदारी उभी करत असताना दुसरी कारखानदारी आपल्याला शेतीवर आधारित केली पाहिजे.
आज आपण साखरेची कारखानदारी केली, 103 साखर कारखाने केले. जगातली सगळ्यात जास्त साखर भारताने केली आणि भारतातली सगळ्यात जास्त साखर महाराष्ट्राने केली. ऑस्ट्रेलिया जगातला मोठा देश आहे, भारताच्या दुप्पट तिप्पट, आणि जगातला मोठा साखरेचा देश आहे. पण संपूर्ण ऑस्ट्रेलिया जेवढी साखर तयार होते त्यापेक्षा महाराष्ट्रात जास्त होते. आणि एक कर्तृत्व दाखवलं आपल्या लोकांनी. कोट्यावधी रुपयाचा व्यवहार झाला. मग आता त्याच्यात आणखीन सुधारणा कशा करता येईल, साखर कशी काढता येईल, साखरेच्या बरोबर त्या मोलॅसिस पासून स्पिरिट कसं करता येईल, स्पिरिटच्या पासून स्पेंट वॉश जो तयार होतो त्यातनं मिथेन गॅस कसा करता येईल, त्याच्यातून बॉयलर कसा वापरता येईल, अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि कुठलीही गोष्ट वाया जाऊन द्यायची नाही, हेच धोरण जर स्वीकारलं तर मग इथं तुम्ही मगाशी म्हटलेला ग्राहकाच्या हिताची जपणूक करता येते. मग साखरेचा भाव खाली येऊ शकतो, मग ग्राहकाला आपण न्याय देऊ शकतो आणि वाया काही जाऊन देऊ शकत नाही. ही अॅग्रो बेस कारखानदारी आपल्याला ओढावं लागेल. म्हणून आता दुसरा प्रश्न आम्ही महाराष्ट्रात घेतला. जसा मला साखरेचा धंदा महत्त्वाचा वाटतो तसा महाराष्ट्रामध्ये फार मोठी जमीन अशी आहे की जी पडिकांची फळाखाली येऊ शकते. आता संपूर्ण आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास 3 लाख एकर जमीन पडिका आहे. तिथं जर आम्ही हापूस आणि काजू या दोन्हीची लागवड जर करू शकलो त्या 3 लाखामध्ये, तर कोकणाचा सोडा सगळा महाराष्ट्राचा प्रश्न सोडेल. आज जगामध्ये हापूस आंब्याला तोड नाही, काजूला सगळ्या जगात मार्केट आहे. आणि म्हणून आता राज्य सरकारने स्कीम घेतली, सरकारी 100% मदतीनं 3 वर्षाच्या खर्चाची जबाबदारी घेऊन फळावळ लावायला आपण परवानगी देतो. मग रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हापूस लावा, काजू लावा, नागपूरच्या परिसरामध्ये संत्री लावा, चिंच लावा, आंबा लावा, मराठवाड्यामध्ये आंबा लावा, चिंच लावा, सीताफळ मारा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बोरं लावा, सीताफळ लावा, पेरू लावा, चिक्कू लावा, हे आपण घेतलं. आणि यंदाच्या वर्षी अडचणी खूप होत्या, पण तरीसुद्धा आपण 2 लाख एकरात करू शकलो. आणि मी काय वाटेल ते झालं तर येत्या 5 वर्षामध्ये 15 लाख एकरात फळं लावणारच. लोकांचा त्याला पाठिंबा प्रचंड मिळतोय, लोकांनाच प्रोत्साहित करून आपण करू. आता ही फळं लावायला आपण यशस्वी झालं तर मग त्या फळाच्या मार्केटिंगचा विचार करावा लागेल, त्याच्या प्रक्रियेचा विचार करावा लागेल, देशाची आणि जगाची बाजारपेठ आणावं लागेल. आणि हे केल्याशिवाय अत्यंत नाही. हा सगळा आधुनिक दृष्टिकोन आणि प्रक्रियेचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. हे जर आपण करू शकलो तर साखरेचा जसा 3-4 हजार कोटीचा धंदा आपण करू शकतो, तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त धंदा या क्षेत्रात होईल आणि लोकांना सुद्धा चांगली फळं मिळतील. आणि माझं आपल्या सगळ्यांचाच अनुभव, पूर्वीच्या पेक्षा फळं लोक जास्त खातात आता. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवत आहे की कुणी बाजारातनं मोसंबी घेतली की शेजारी म्हणायचं घरात कुणी आजारी आहे का म्हणून. त्याच्याशिवाय कधी आपण फळच घेत नसतो. किंवा अगदी मी 1967 साली पहिल्यांदा असेंब्लीला उभं राहिलो, 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर खेड्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला काय मिळायचं, अगदी स्वागत लोकांनी केलं तर वर्तमानपत्राच्या कागदावर चिवडा मिळायचा आणि एखादा दुसरा चहाचा कप. आता कुठेही गेलो खेड्यात सफरचंद दिसतं. सफरचंद तर आम्ही शाळेत पुस्तकातच वाचलं होतं, पण आता हिमाचलने सगळ्या देशात सफरचंद पाठवलं. आपल्याला कुठेही सफरचंद एसटी स्टँडवर बघायला मिळतं, गावात चिक्कू खायला मिळतो, द्राक्ष बघायला मिळतात. आणि पूर्वीच्या पेक्षा लोकांची फळाची आवड वाढली आणि जीवनमान सुधारतं तसं वाढणार आणि ते वाढलं पाहिजे. आणि त्याची विपुलता आपण आपल्या राज्यात केलीच पाहिजे. ती आपल्या राज्यातल्या नागरिकांना विपुलता करू, त्याशिवाय जे प्रचंड शिल्लक राहील ते जगामध्ये विकून त्याच्यातून परकीय चलन म्हणून देश आणि राज्य दोघांची ताकद वाढवू, ते आपल्याला करावं लागणार. तिसरी गोष्ट मग शेतीतला महाराष्ट्रातला आणखी महत्त्वाचा प्रश्न, दर हेक्टरी उत्पन्न कसं वाढवायचं. आणि त्याच्यावर आपल्याला 2 वर्गात 2 पिकावर फार लक्ष घालावं लागेल. एक तेल, जे आपल्याला अन्नधान्य, भुईमुगाचं तेल, करडीचं तेल, तत्सम तेलं लागतात ती. दुसरं डाळी, या दोन्हीला आपण मागं आहोत. आपण या 2 वर्षात थोडं सुधारायला लागलो, पण तरी अजूनही, कारण तेलाच्या किमतीमध्ये किती भरमसाठ गेला, लोकांना प्रचंड यातना होते. म्हणून तेल बिया आणि डाळी या 2 गोष्टीला महाराष्ट्रात प्रचंड थ्रस्ट आपल्याला द्यावं लागेल. दर हेक्टरी उत्पन्न वाढवावं लागेल. या पद्धतीने आपण जर शेती करू शकलो तर शेती अर्थव्यवस्था ही सुद्धा मजबूत होईल. आणि त्याला परत दूध, अंडी या सगळ्या गोष्टीचा जोड दिला तर तिथला बेरोजगारीचा प्रश्न हा सुद्धा कमी व्हायला मदत होईल. म्हणून तो शेतीची फ्रंट. आणि तिसरी एक आणखीन महत्त्वाची फ्रंट आहे की ज्याला महाराष्ट्रात माझ्या मते दुर्लक्ष झालेलं आहे, आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल, ते म्हणजे मत्स्य व्यवसाय. फार थोड्या लोकांना, मगाशी मी सांगितलं आपल्याकडे 12% पाणी आहे फक्त, हे खरं, पण आपल्याकडे सगळ्यात जास्त धरणं आहेत. म्हणजे हिंदुस्थानामध्ये जेवढी धरणं बांधलेली त्यातली 50% रिझर्व्हायर पाण्याचे साठे महाराष्ट्रात आहेत. त्याच्यात आम्ही काहीच वापर करत नाही. आणि या सगळ्या महाराष्ट्रात असलेल्या सगळ्या धरणामध्ये आम्ही त्यांची मासे जगवण्याची क्षमता तपासली. त्याच्यावर आम्ही मध्यंतरी काही महिने घालवले. आपण 40 कोटी मासे जगू शकतो. आणि आता आम्ही 10 कोटी माशाचं फक्त बी सोडतो, सीडलिंग म्हणतात त्याला. ते आपल्या राज्यात होत नाही, आम्ही ते कलकत्त्यावरून आणतो. ते का नाही सीडलिंग तयार करायचं, बारकी ही मासोळी का तयार करायची, काय फार खर्च लागत नाही, 30-40 लाख रुपये लागतात. आम्ही घेतला गेल्या वर्षी निकाल, सगळे पैसे घालू आपल्या राज्यात, आपणच त्याच्या संबंधीची पिल्लं तयार करू देऊ.
40 कोटी पिल्लं जर ते उद्याच्याला मासे तयार व्हायला लागले आणि त्याशिवाय आपल्या ह्या समुद्र किनाऱ्यावर जी खराब झालेली जमीन आहे, काय त्याला म्हणतात मर्शिलान, तर त्याच्यामध्ये जवळपास 1 लाख हेक्टर जमीन अशी आहे की जिथं प्रॉन्स होऊ शकतात, ज्याला ब्लॅकिश वॉटर फिश म्हणतात. आणि त्या प्रॉन्सला झिंग्यांना जगात मार्केट आहे. का करायचं नाही? आता हे तर सरकार नाही करू, जे कोणी करतो त्याला करून, कोण टाटा करू नाही तर बिर्ला करू, त्याच्या काही प्रॉनमध्ये काही चवीत फरक पडणार नाही. जे उपलब्धता जर भक्कमपणानं वाढली तर त्याच्यात उलट भाव सामान्य माणसाला चांगला होईल. म्हणून जो करेल त्याला प्रोत्साहन देण्याच्या संबंधीचं आम्ही धोरण केले. आणि मला असं वाटतं की ते एक क्षेत्र असं आहे की ते अन्य कारखानदारी इतकंच महाराष्ट्राला ताकद देणार आहे आणि मदत करणार आहे. म्हणून या सगळ्या क्षेत्रामध्ये उपलब्धता असली पाहिजे. आणि 4थं क्षेत्र पर्यटन, याच्याकडे महाराष्ट्राचं फार आत्तापर्यंत दुर्लक्ष झालेलं होतं. पुढचं वर्ष सगळ्या जगानं मान्य केलेलं आहे भारताचं इंडिया टुरिझम इयर म्हणून. सगळ्या जगातले लोक भारतात येणार आहे. महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की मुंबई हे महत्त्वाचं शहर आहे देशातलं. जगातनं जे भारतात लोक येतात त्यातले 52% लोक पहिल्यांदा मुंबईत येतात. आणि मुंबईत उतरले की कनेक्टिंग फ्लाईट येतात आणि दिल्लीला जातात, नाही तर मद्रासला जातात, नाही तर म्हैसूरला जातात, नाही तर काश्मीरला जातात. ते जर 2 दिवस इथं राहिले तरी त्यांचा खर्च 2-3 हजार रुपये प्रत्येक दिवसाला हा झाला तरी 100-500 कोटी रुपये या राज्यात जादा मिळतील. का नाही आपण करूया? आजूबाजूला 710 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, त्याच्यामध्ये उत्तम प्रकारच्या सुविधा दिल्या. आपल्याकडे विदर्भामध्ये अतिशय उत्तम प्रकारची जंगलं आहेत आणि अशी अनेक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची पुण्याच्या परिसरामध्ये एकापाठोपाठ एक अतिशय उत्तम प्रकारची धरणं आहेत. त्याचा आजूबाजूचा परिसर, अजंठा एलोरासारखी जगप्रसिद्ध लेणी आपल्याकडे आहेत, एल्फिस्ट आहे, पण याच्याकडे कधी आपण बघितलेलंच नाही. आणि हे काही केलं तर एक वृत्तपत्र आणि विरोधी पक्षात सुद्धा आमच्या मित्रांच्या मध्ये एक वर्ग असा आहे की याच्यात काहीतरी लगेच 5 स्टार कल्चर येतं. पर्यटन याचा अर्थ सगळं 5 स्टारच असलं पाहिजे. माझं तर स्वच्छ मत असं की 5 स्टार असेल त्यांना द्या, पण या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा आठवड्यातले 5-6 दिवस कष्ट केल्याच्या नंतर एखाद दुसरा दिवस जर कुठेतरी आउटिंगला जावं असं वाटलं तर त्याला परवडेल अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे. काही भारी नको, त्याला फक्त स्वच्छ बेड आणि स्वच्छ बाथरूम दिलं तेवढं त्याला पुरेसं असतं. आणि मग त्या सगळ्याची उपलब्धता ठेवणं, उत्तम त्याच्यासाठी रस्ते करणं, या 2-3 गोष्टी जरी केल्या तर हा एक प्रचंड व्यवसाय आहे. आज जगातले काही देश असे आहेत की त्यांचा 50% पेक्षा जास्त राष्ट्रीय उत्पन्न पर्यटनात आहे आणि हे आपल्याला सहज शक्य आहे. एक फारच वेगळा प्रश्न आहे, म्हणजे तुमच्यासाठीच एक खास असा. कसं असं वाटतं की कधी कधी एखादा निर्णय आपण घेतो, राजकीय निर्णय, आणि राजकीय निर्णय घेतल्यानंतर थोड्याच वेळा असं लक्षात येतं की तो निर्णय आपला चुकला, तर त्यामुळे काहीतरी बेचैनी अशी काहीतरी येत असते. तर असे काही प्रसंग आपल्याला आठवतात की ते झालं नाही, एकदम इतके बेचैन झालात तुम्ही की अस्वस्थ झालात तुम्ही? जनरली निर्णय घेतल्यानंतर तो चुकला असं फारसं जाणवत नाही, पण तो निर्णय राबवू शकलो नाही इफेक्टिव्हली, त्याच्यामुळे अस्वस्थता खूप जायची. आता उदाहरणार्थ मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यायचा निर्णय घेतला, सगळ्यांना बरोबर घेतलं, सगळ्या राजकीय पक्षांना बरोबर घेतलं, मराठवाड्यातल्या संघटना घेतल्या. पूर्वी नाव असं द्यायचं ठरलं होतं की बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, पण मराठवाड्यातल्या सहकाऱ्यांच्या मदतीमुळं आग्रहानं मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी दुरुस्ती आम्ही त्याच्यामध्ये मान्य केली. एक मताचा ठराव केला, मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, ठराव मांडला, सगळ्यांनी पाठिंबा दिला, पास झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून दलितांच्या घराला आगी लागली. ते राबवू शकलो नाही. त्याची अस्वस्थता होतं. ते SM वगैरे त्यावेळेला होते, यशवंतरावजी होते, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण नाही जमलं, ते आम्ही दुरुस्त करू शकलो नाही. आता अशा गोष्टी अत्यंत अस्वस्थ उद्विग्न करतात आणि त्याच्यात आपला पराभव जो आहे तो असा खात असतो आतल्या. एक फारच वैयक्तिक असा प्रश्न म्हणता येईल. सारखी मंडळी आपल्याला विचारत असतील की आपल्याला एकच मुलगी, आता आपल्या देशामध्ये साधारणपणे हा जो विचार आहे की मुलगा हवाच, या सगळ्या प्रकारात एकच मुलगी हा प्रकार असताना आपण कसं काय या गोष्टीसाठी लोकांना उत्तर देता, त्यांचं समाधान कसं काय करता? या प्रश्नाला मला उत्तर द्यावं लागतात अनेक ठिकाणी. खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं, उद्याच्याला शेवटी नाव चालवायला घराचं कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे. जर मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो. आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनेटकं वागणाऱ्याची चिंता करायची? आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे आहे तो टाकून दिला पाहिजे. आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे.
किंवा स्त्रीला सुद्धा संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते. याचा अर्थ माझी मुलगी काही ती लगेच राजकारणात पडणार आहे असं मला दिसत नाही. तिची इच्छाही नाही त्याच्यामध्ये पडायची. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ती संधी मिळाली तर कर्तृत्व दाखवू शकते. आणि ते जर आपल्याला पटत असेल तर आपण उगीच काहीतरी मुलाच्यासाठी हव्यास करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि मला असं दुसरंही वाटतं की 85 कोटीवर आपण जाऊन बसलेलो आहोत. आम्ही सतत सगळ्या जगाला, देशाला, महाराष्ट्राला मार्गदर्शन करत बसणार. कुटुंब नियोजन करा, अमुक करा, तमुक करा, हे सगळं सांगायचं आणि स्वतःच्या घरात मात्र भरपूर गर्दी, हे काही योग्य दिसणार नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ते आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतरही थांबण्याचा विचार करत नाहीत. त्या दृष्टीनं सुद्धा मुलीवरच समाधान मांडण्याच्या संबंधीची भूमिका मी आणि माझ्या पत्नीने दोघांनी मिळून केलेली आहे. मला एकच मुलगी आहे म्हणून मला दुःख कधीही झालं नाही. मुलगा नाही असं माझ्या मनात कधी शंकाही आली नाही. आणि काय डिसिजन घेतला आम्ही दोघांनी मिळून, कारण तेव्हा काँग्रेस पक्षानेच हे बर्थ कंट्रोलचं हे केलं होतं, सुरुवात केली होती की 2 मुलं बास वगैरे वगैरे. आणि आमच्याकडे आमची फॅमिली फार मोठी असल्यामुळे कोणीतरी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. ती लग्न होऊन जाणार आहे, जी ती जन्मली तेव्हापासून गृहीत होतं. त्याच्यामुळे मला आत्ता काय त्याचा शॉक बसायचं कारण नाही आहे. आता मला तर थोडंसं एकंदरीत देशाची जी स्थिती आहे त्याविषयी मला काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि खरं तर एकच प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे, तर असा की आज स्थिती फारच बिकट आहे. सगळे प्रांतवाद आहेत. तिकडे आसाम, काश्मीर आणि पंजाबचे प्रश्न आहेत. त्यानंतर धर्म, जात याविषयीचे अनेक प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. आणि काही आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्यामुळे सुद्धा भारतावरती जे काही आलेले आहेत प्रश्न, ते असे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे होऊन आत्ता तरी देशाची संबंध स्थिती ही सामान्य माणसाला अत्यंत बिकट वाटते. पण नजीकच्या काळामध्ये मला असं वाटतं की पुढचं जे काही भारताचं चित्र, राजकीय स्वरूप हे कुठल्या पक्षाचं असेल, काय असेल. कारण काय झालं की लहान लहान पक्ष बरेच आहेत, नॅशनल लेवलवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे बरेच पक्ष आहेत. तर या सगळ्यांचं काय होईल आणि याचं स्वरूप काय असेल? मला स्वतःला असं वाटतं की देशात स्वातंत्र्याच्या नंतर सगळ्यात मोठी अडचणीची परिस्थिती सध्या आलेली आहे. बरं, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात अतिशय संकट आहे. आता नुसता हा ऑइल क्रायसिस आहे, तोच सबंध देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम करणारा अशा प्रकारचा हा क्रायसिस आहे. महागाई फार वाढणार आहे, वाढतेच आहे. आता लोकांना अजिबात सोसत नाही. पण ते कुणाला काही त्याच्यामध्ये करता येणार नाही, कारण हा जागतिकच जे काही दुष्परिणाम झालेले आहेत त्याची परिणिती आपल्या देशात सुद्धा झालेली आहे. दुसरी गोष्ट, अंतर्गत परिस्थितीसुद्धा फार अडचणीची. आत्ताच तुम्ही जे 2-3 राज्यांचा प्रश्न उल्लेखित केला, त्या 2-3 राज्यामध्ये छोट्या मोठ्या प्रश्नावरून जी टोकाची भूमिका लोकांनी घेतलेली आहे आणि तिथं जी अतिरेकी शक्ती वाढते त्याला आवर घालण्याच्यासाठी मध्यवर्ती सरकारला आणि राज्य सरकारला जी पावलं टाकावं लागतात ती अक्षरशः त्या सगळ्या परिसराच्या विकासाच्यासाठी जी काही तरतूद करायची असते ती बाजूला काढूनच फक्त नियंत्रण ठेवण्याच्यासाठी सगळी भांडवली गुंतवणूक करावी लागते, हा खर्च करावा लागतो. त्याचा दुष्परिणाम राज्यावरच नव्हे तर सगळ्या देशावर होतो. महाराष्ट्रासारख्या राज्याला सुद्धा आम्हाला मध्यवर्ती सरकारकडून जे अर्थसहाय्य होतं त्याच्यावर फार परिणाम झालेला आहे, कारण पैसेच नाहीत आता मध्यवर्ती सरकारकडे. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आहे, अंतर्गत परिस्थिती संकटात आहे. आणि याच्यामध्ये बेरोजगारी आणि तत्सम प्रश्न हे लोकांना भेडसावतात. आता हे बाहेर करायचं, ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा भक्कम अशा प्रकारचं मध्यवर्ती सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि नंबर 2, सगळ्या जगामध्ये जे आधुनिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भाचे नवीन विचार पुढे यायला लागलेले आहेत त्याच्यापासून आपण फार दूर राहून चालणार नाही. आपल्याला त्याचा मागोवा घ्यावा लागेल. आपल्याला जे योग्य असेल ते आपल्या देशाच्यासाठी त्याचा स्वीकार करावा लागेल. जे त्याज्य असेल त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागेल. आणि जरी परिस्थिती गंभीर असली तरीसुद्धा माझा या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्यावर फार विश्वास आहे. आम्हा राजकारण्यांच्यापेक्षा सुद्धा या देशातला सामान्य माणूस हा अधिक शहाणा आहे. तो योग्य वेळी अचूक निर्णय घेतो आणि तो परत देशाला तारण्याच्यासाठी किंवा देशाची व्यवस्था नीट चालवण्याच्यासाठी ज्याची काही खबरदारी घेतली पाहिजे ती लक्षात ठेवून त्या पद्धतीने निकाल घेत असतो. आणि तो निश्चितपणाने घेतल्याशिवाय राहणार नाही. मला काही त्याची फारशी चिंता वाटत नाही. आत्ता जरी चित्र असलं अस्थिरतेचं तरी ती आता अस्थिरता संपुष्टात येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर समविचारी एकत्रितपणानं येऊन लोकांना काही पर्याय देण्याच्या कामात आता यशस्वी व्हायला लागलेले आहेत. अलीकडे जे काही बदल देशामध्ये झाले त्याला अर्थ आहे आणि ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत असं मला वाटत नाही. ते दीर्घकालीन अशा स्वरूपाचे आहेत. त्यामधून स्थैर्यसुद्धा देशाला प्राप्त होऊन या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याची
एक चांगली प्रक्रिया झालेलं चित्र फार नजीकच्या काळामध्ये बघायला मिळेल. आज जे काही आपण बोललेलो आहोत या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट मला आता लक्षात येते ती अशी की काही कविता आपण ऐकल्यात आणि कविता ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये जी काही एक विद्रोहाची कल्पना होती त्यांना आपण बेचैन झालात आणि एक मला फार चांगलं लक्षण वाटतं. तर ही जी विद्रोहाची कल्पनेने आपण बेचैन झाल्यामुळे आणि त्याच वेळेला जो एक प्रचंड आशावाद या सगळ्या आपल्या बोलण्यातून मला दिसतोय, यातून काहीतरी खूप चांगलं घडेल या नेतृत्वातून अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही असं मला वाटतं.